तुम्हाला कसं इतक्या छान पावसामध्ये भिजावंसं कसं वाटत नाही? काही म्हणलं? अहो इतका छान पाऊस पडतोय बघा, तुम्हाला भिजावंसं कसं वाटत नाही? तुम्ही बोललात. हा ते चुकून मी भिजायला जाते. अरे मॅडम थांबा. नाही 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 नाही, तुम्ही चुकून नाही केलं. ते तुमचा अबोला संपला, तुम्ही पैस हारलात. स्वानंदी मॅडम थँक्यू. पावसा भावा, तुझ्यामुळे माझ्या बायकोचा अबोला वाहून गेला. थँक्यू. हा काय हा म्हणजे असं असू शकतं. असू शकतं म्हणजे जरा गेला वाहून. बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं, त्याच्यासाठीच मी तुम्हाला इकडे घेऊन आलो की तुमचा अबोला ह्याच्यात वाहून जाऊ दे. स्वानंदी मॅडम, तुमची ना मला सवय झाली. तुमचं असं घरात असणं, माझ्या आजूबाजूला वावरणं, तुमचं हसणं, तुमचं चिडणं, तुमचं रागवणं, म्हणजे तुमचं असं कानात माझ्या सतत वाजत राहणं मला खूप हवावंसं वाटतं. काय म्हणाला? असं कानात वाजत राहणं मला खूप हवावंसं वाटतं. म्हणजे माझं बोलणं हे तुमच्या कानात भोंग्यासारखं वाजतं? नाही 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 नाही, भोंग्यासारखं नाही. म्हणजे 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 तुम्ही असं माझ्या आजूबाजूला, अरे किती पाऊस आहे हा, तुम्ही असं माझ्या आजूबाजूला असलं की मला खूप छान वाटतं. एवढंच मला सांगाय. काय करताय तुम्ही? मला भोंगा म्हणाला. त्याच छत्री. नाही नाही, छत्री नका घेऊ. मला छत्री नका घेऊ, मला सर्दी होईल. पावसात मी भिजलो तर मला अहो, सर्दी. भिजा ना थोडं. नको नको नको. मग मी काढा करून देईन. नाही, काढा तर बिलकुल नको. त्याच्यापेक्षा मी छत्री घेऊन. जरा तरुणांसारखे वागा ना, स्वतःचं वय बाजूला ठेवून. तुम्ही माझ्या वयावरनं मला बोलताय? नाही आहात का? म्हातारे नाही आहात ना? म्हातारा? तुम्ही मला म्हातारा म्हणला स्वामीजी मॅडम? तुम्ही नसाल तर प्रूव्ह करा. पिटून दाखवा. नाही नाही, तेवढं सोडून काही बोला तुम्ही. मला भिजायचं नाहीये. मी धरते छत्री तुमच्या डोक्यावर. तुम्ही नीट पकडणार? हा, व्यवस्थित. हो, काय करता? छत्री धरा इकडे. छत्री काढू नका. तुम्ही सोडा. काय? हा, नीट पकड. मॅडम ऐका, छत्री द्या. मन झालं धुंद वाजिंद ललकारी ग फिरतीचा गंध आनंद नवलाई ग लागली ओढ लागली ओढ मन हे लई सतबूड झालं संगच पाड लागलं सजनीला सजनाचं याड झालिया भूलही उमजलिया मनाला परतुनी घाव हा लागला र जीवाला डोळ झाकलेल बाई रेघ आखलेल बाई माग रोखल्याल साजना उधळून गेलं साजना हरलया पिरमाला पिरमान जिंकलं झगडूनी मन माझं पदवीनं झुकलं साजना तू सावरलं आताच बया का बावरलं खरंच बया का घाबरलं मी सांगतोय तेवढं कर. मी उद्या पैसे पाठवतो तुला.
आणि जॅकपॉट लागला पाहिजे. हे छोटे छोटे गेम्स खेळून खूप कंटाळा आलाय मला. हा बाय. व्हॉट द हेल. काय आहे तुमचं? फोनलाच वेळ द्यायचा आहे का? बायको आहे ना, मला वेळ द्या ना थोडंसं. मी काय तुझा पर्सनल एंटरटेनर आहे का? मग काय झालं? बायकोचं पर्सनल एंटरटेनर व्हायला एवढा काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? आणि तसंही तुम्ही नाही करणार तर कोण करणार एंटरटेन मला? गप्प बस, मला वेळ नाहीये हे असले टाइमपास करायला. टाइमपास? बायकोसोबत वेळ घालवणं काय टाइमपास आहे का तुमच्यासाठी? काय नॉट फेअर. माझं एवढं प्रेम आहे तुमच्यावरती, मी इतकं एक्सप्रेस करते माझं प्रेम तुम्हाला, पण तुम्ही करतच नाही. प्रेम तर जाऊ दे, पण तुम्ही मला अटेन्शन पण देत नाही. नॉट फेअर. स्वीट्स, तुझं खूप प्रेम आहे ना माझ्यावर? खूप 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 प्रेम आहे. मग नवऱ्याला मदत करशील? सांगा ना. ऍक्च्युली ना मला थोडी कॅशची गरज आहे. माझा एक फ्रेंड ना खूप प्रॉब्लेम मध्ये आहे ओ, आणि माझ्याकडे होते ना तेवढे मी सगळे त्याला दिले, पण अजून पाहिजेत. आणि मी जर त्याला मदत नाही केली तर तो बिचारा आयुष्यातून उठेल ग. ओ नो. सगळं गमावून बसेल. आणि मला सांग, मित्र प्रॉब्लेम मध्ये असेल तर आपण त्याला मदत केली पाहिजे ना, तरच मग आपल्याला मदत मिळेल ना. या ट्रू, बरोबर बोलता तुम्ही. मग देतेस ना पैसे? पण माझ्याकडे एक मिनिट, जस्ट 1 minute. हा, आलेच. अंश, हा, कॅश पुरतील एवढे? पुरतील. तुम्ही नाही का मला सांगितलं होतं माझ्याकडे अधिकार होते तेव्हा की कॅश काढून ठेव, आपल्याला लागतील कधीतरी. ते काढून ठेवले होते तेव्हा. स्वीट्स, यू आर दी बेस्ट. बेस्ट ना तुम्ही आहात. ऍक्च्युली ना मला तुमचा हा स्वभाव खूप आवडला की तुम्ही ना तुमच्या फ्रेंड्सला हेल्प करताय. सो नाईस. आय लव्ह यू सो मच अंश. आय लव्ह यू टू. काय हो, एकटेच काय हसताय? काहीतरी आठवलं. काय आठवलं? एक सुंदर स्वच्छंदी मुलगी आठवली मला, जी प्रत्येक क्षणाचा मनमुराद भरभरून आनंद घेते. हे केलं तर काय होईल, ते केलं तर काय होणार नाही, हे असल्या काहीही चिंता न करता ती आयुष्य पूर्णपणाने जगते. अशी एक मुलगी आठवली. माझ्या व्यतिरिक्त पण कोणी मुली आहेत का तुमच्या आयुष्यात? माझी काय बिशाद आहे. पण मग आता कुणाबद्दल बोलताय? स्वानंदी नाव आहे त्या मुलीचं.